स्थापित करण्यात मोठा वाटा होता। पुढील प्रमाणे आहेत महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि रायगडचे 2 वेळा खासदार, पनवेल नगर परिषदेचे लोकनियुक्त पहिले अध्यक्ष कुलाबा। नक्की काय सांगणार? आज भव्य अशी बाईक कार रॅली काढली आहे भिवंडी टू मुंबईपर्यंत, काय सांगणार? थोर आदरणीय समाजसुधारक नेते दिवंगत नेते दिबा पाटील साहेब यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आणि या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना मानवंदना देण्यासाठी ही भव्य भिवंडी नवी मुंबई ते जासई विमानतळ मार्गे त्यांच्या जन्मगावी आपण त्यांना मानवंदना देण्यासाठी ही भिवंडीचे लोकप्रिय खासदार आदरणीय बाळामा म्हात्रे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही रॅलीचं नियोजन केलेलं आहे। जो विमानतळाला त्यांचं नाव देण्यासाठी केंद्र सरकार दिरंगाई करत आहे, आणि या दिरंगाईचं काय नक्की गूढ आहे हे गूढ उकळण्यासाठी आज ही रॅलीच्या मार्फत संदेश देणार आहोत। आपण जवळजवळ 2,500 ते 3,000 कार या रॅलीमध्ये सहभागी होत आहेत आणि 10,000च्या आसपासमध्ये कार्यकर्ते आपण ह्या रॅलीच्या माध्यमातून दिबा पाटील साहेबांना मानवंदना देण्यासाठी आपण जासई येथे पोहोचणार। त्यांची जन्मगाव आहे। अतिशय कार्यकुशल, समाजाचं हित आणि निस्वार्थीपणाने दीर्घ अशी राजकीय कारकीर्द लाभलेला हा नेता संपूर्ण महाराष्ट्र शासनाने सुद्धा एकमेव असं नाव केंद्र सरकारला ठरावामार्फत पाठवलेलं आहे आणि याला कित्येक वर्ष उलटून गेली तरी अजूनही दिबा पाटील साहेबांचं नाव ह्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जाहीर होत नाही आणि ह्यामागचं नक्कीच काय गौड बंगाल आहे, काय गूढ आहे हे उकळण्यासाठीच आजची ही मानवंदना रॅली आहे। आणि या मानवंदना रॅलीच्या मार्फत खासदार सुरेश बाळामा म्हात्रे साहेबांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिलेला आहे की जोपर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं नाव जाहीर करत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे। सर्व समाजाचे नेते आणि सर्व पक्षीय नेते कुठल्याही कारण दिबा पाटील साहेबांचं कर्तृत्व एवढं मोठं होतं की ते कुठल्याही समाजामध्ये बांधून राहिले नाहीत। आगरी असेल, कुणबी असेल, कराडे असेल, आदिवासी असेल, मराठा, सर्व समाजासाठी त्यांनी काम केलेलं आहे। ते महाराष्ट्राचेच नेते नाहीत तर संपूर्ण भारताचे नेते होते आणि एकमेव असं योग्य असं नाव देऊन त्यांना विनम्र असं अभिवादन आपण करूया, असा संदेश या रॅलीमार्फत आपण देत आहोत। धन्यवाद।